धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। शब्दे केली जडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर। सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर। जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर। विभुमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा। अपारा बापा पांडुरंगा, अपारा बापा पांडुरंगा। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं। विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा। माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृष्टीते। सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण। नाम रूपी अनुसंधान ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जाण। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। आतला रिटर्नचा आवाज वरचा करण्याचा कमी करा। अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार प्रेम शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज। नामदेव महाराजांच्या पट्ट शिष्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा फार गोड अभंग आहे। प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांनी आपल्या पारमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं रूपकातून वर्णन या अभंगात केलेलं आहे। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा। श्री क्षेत्र मन्नाथ मंदिर, मरगळवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा संपन्न होत असलेला हा उत्सव आहे। स्वानंद सुखनिवासी
सद्गुरु भगवान बाबा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु मारुतराव महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु मोतीराम महाराज आदी करून या थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने गोड असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। उपस्थित सर्व पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर आबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आपण हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात। या निमित्ताने गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ आपल्या सगळ्यांच्या मोठ्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। या निमित्ताने आपल्या भागातील, आपल्या या गावचं वैभव नवोदित कीर्तनकार आमचे मित्र रवी महाराज मुंढे यांच्या संपर्कातून आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे। आणि या निमित्ताने आज गंगाखेडच्या या पवित्र पावन भूमीमध्ये हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे। अभंग जनाबाई महाराजांचाच आहे। गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर हो मायव पाठ ना तुमच्या चाल सुद्धा अगदी पाठ बघा, चालीस एक अभंग पाठ आहे। कारण अगदी परमार्थाला नवीन जर लोक लागली, अगदी बेसिक या अभंगापासून आणि या चालीपासून त्या लोकांची सुरुवात होते। जनाईच्या अभंग मुळातच गोड अभंग, आणि त्या चाली सुद्धा महाराष्ट्रभर आजही लोक ऐकत राहतात। अडकली ही कवने बेटी आंधळ्याची काठी, माझी हारणी गुंतलीस कवन्या राणी। अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी, तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू। माझी हरणी गुंतलीस कवन्या राणी, अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी। डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाई नमी। अतिशय भावप्रधान अभंग आहेत महाराज जनाबाईंचे, आणि हा अभंग निवडण्याचं कारण एकतर गंगाखेडच्या भूमीत आहे, आणि त्याच्यात आपल्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या कीर्तनाला जास्त आहे, म्हणून या अभंगाचा विचार मला करायचा आहे। संत श्रेष्ठ जनाबाईंचा अधिकार म्हणजे वारकरी संप्रदायात फार मोठा अधिकार। खर तर स्त्री शक्तीचा सन्मान अध्यात्माने पहिल्यापासून केलेला आहे। स्त्रियांना अपमान संतांनी कधीच केलेला नाही, स्त्रियांचा सन्मान संतांनी सदैव केलेला आहे। अध्यात्माने सदैव स्त्रियांना पुरस्कृत केलेला आहे। याज्ञवल्क्य मुनींना उपदेश करण्याकरता त्या काळामध्ये, औपनिषद कालामध्ये, गार्गी नावाची एक स्त्रीच होती महाराज, तिचा सन्मान आहे। मैत्रेय नावाची एक स्त्रीच या देशामध्ये स्त्रियांना कधीही बाजूला केलं नाही। नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान, जिस नारी की कोक से पैदा हुए प्रल्हाद भीष्म हनुमान। स्त्रियांचा सन्मान आहे। विठाल 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 हो। आणि म्हणून या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये जनाई असतील, कधी मीराई असतील, कधी कान्होपात्र असतील, कधी बहिणाई असतील, तर कधी मुक्ताई असतील, या सगळ्या स्त्री संतांनी परमार्थात फार अद्भुत अशी क्रांती केली आहे। भक्ती करत असताना आम्ही कोणाकडे पाहून परमार्थ करावा, भक्ती करावी? भक्तीचे प्रधान आचार्य महर्षी नारदांना विचारलं। नारदांनी सांगितलं तुम्हाला परमार्थ करायचा हो, भक्ती करायची हो, मग तिकडे बघा, उत्तर प्रदेशकडे बघा। यथा व्रज गोपिकाना, गोकुळातल्या यादवांकडे पहा, गोकुळातल्या यादवांकडे पहा, म्हणजे अखिलेश यादवाकडे नाही। विठाल गोकुळातले जे यादव आहेत त्याच्यामध्ये आपल्या गवळणी आहेत, आपले गोपाळ आहेत, त्यांच्याकडे पहा, काय परमार्थ केला त्या लोकांनी। कबीर महाराजांची कीर्ती संपूर्ण देशभर झाली आणि लोक कबीर महाराजांच्या दर्शनाकरता रांगा लावू लागले। कबीर महाराजांनी लोकांना पाहिलं, म्हणले का हो तुम्ही लोक माझ्या नावाचा जय जयकार करता? कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर। अहो कबीराच्या नावाचा काय जय जयकार करत बसलात?
असे कोट्यावधी कबीर एका एका गवळणीच्या भक्तिप्रेमापुढे वाहत जातील. हा अधिकार ज्यांचा आहे त्या स्त्रियाच आहेत. विठाल आणि मग असे संत श्रेष्ठ कबीर महाराज जेव्हा आपल्या महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शन करता आले, पंढरपुरात आल्यानंतर 2-3 मुली जमलेल्या होत्या आणि त्यांची भांडणं चालली होती. कबीरजींनी बघितलं, काय ग मुलीनो भांडता? म्हणले हो महाराज. काय भांडणाचं कारण? त्यांनी सांगितलं, आम्ही 3 जणी मिळून गोवऱ्या थापायला आलो. आमच्या दोघींच्या गोवऱ्या बघा कमी आहेत आणि ते एकटीच्या जास्त आहेत. कबीर महाराजांनी बघितलं, काय ग मुली तू चोरल्या का त्यांच्या गोवऱ्या? तिने सांगितलं, नाही महाराज मी गोवऱ्या चोरल्या नाही. मग तुझ्या गोवऱ्याचा ढिगारा जास्त कसा आहे? तिने सांगितलं, महाराज या दोघी जेव्हा गोवऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींचे मिळून 4 हात होतात, पण मी जेव्हा गोवऱ्या थापते माझे 2 हात आणि हा विटेवरचा जो देव आहे ना तो माझ्यासोबत गोवऱ्या थापायला येतो, त्याचे 4 हात, त्याचे 4 आणि माझे 2 मिळून 6 हात होतात. मग सांगा म्हणली महाराज 6 हाताच्या गोवऱ्या जास्त असल्या पाहिजे का 2 हाताच्या 4 हाताच्या गोवऱ्या जास्त असल्या पाहिजे? 6 हाताच्या. तुला देव गोवऱ्या थापायला येतो? हो म्हणले. नामयाची जणी सवेवेची शेणी, स्वतः देव माझ्या गोवऱ्या थापायला येतो. कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं. अगं पण कशावरून तुझ्यासोबत देव गोवऱ्या थापायला येतो? म्हणली महाराज उचला एक एक गोवरी लावा कानाला. कबीर महाराजांनी एक एक गोवरी उचलावी कानाला लावा. विठ्ठल 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 हा भजनच आहे. आणि असं विठ्ठल विठ्ठल ध्वनी गोवरीतून उमटल्यानंतर कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं. पायाखालची जमीन सरकली. कबीरजींनी विचारलं, काय ग मुली काय नाव आहे तुझं? तिने सांगितलं, महाराज जनी जनी सब कोई कहे नामदेव जी की दासी. कबीर महाराज तिला म्हणतात, तू नामदेव महाराजांची दासी? हो म्हणले, नामदेव यांची दासी. अगं कोण म्हणेल तुला तू नामदेव यांची दासी आहे? बंदा कबीरायू कहे तू सब संतन की काशी. अगं तू कोण म्हणतोय नामदेव यांची दासी आहे? तू जगातल्या सगळ्या संतांची काशी आहे. हा ज्यांचा अधिकार आहे, आज खरं तर त्या मातीत मला येण्याचं सौभाग्य आहे. आपण सगळी मंडळी माझ्यासाठी अतिशय आदरणीय आणि पूजनीय आहात. दमा आणि कुरुंड नावाच्या दाम्पत्याच्या पोटी ज्या महान साध्वीचा जन्म झाल्या ते संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांची पवित्र जन्मभूमी आहे. काय अधिकार आहे महाराज जाणायचा? आई वडिलांनी पांडुरंगाच्या नवसाने झालेली मुलगी म्हणून पंढरपुरात नेली. दामू शेट्टी आणि नामदेव महाराजांच्या घरात दिली. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी नामदेव यांच्या घरात दिली. पांडुरंगाकडे गेल्या आणि पांडुरंगाच्या झाल्या जाणे. देवाला सांगितलं, देवा माय मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. पांडुरंगा आता या जगात माझं कुणी नाही राहिलं तुझ्याशिवाय, तूच माझं सर्वस्व आहे. समर्पण केले जनाईने पांडुरंगासाठी. आणि मग काय सांगावं महाराज त्या जनाईचा अधिकार परमार्थातला. जर कधी जनाई घागर घेऊन चंद्रभागेच्या तीरावर पाणी आणण्याकरता गेल्या, जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषी केशी. जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषी केशी. पांडुरंगाने पाठीमागे पळत जावं. माझ्या जनाईला स्नान करण्याकरता जर कधी गार गरम पाणी विसरण्याची वेळ आली तर जनाई म्हणता, स्वतः मला देव माझं गार गरम पाणी विसरण्याचं काम करतो. जनी सांगे लोका नाव घाली माझा सखा, जनी बैसली नायाला पाणी नाही विसरण्याला. माझा देव मला पाणी विसरण्याचं काम करतो. माझा पांडुरंग मला स्नान घालण्याचं काम करतो. जर कधी जनाई रागावल्याच तर कमरेला पदर खोवायच्या, पांडुरंगाच्या दारात जायच्या. अरे अरे विठ्या मुळ वाईच्या करट्या तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली. सती सावित्री चुडाल्या आली, तुझे गेले म्हणे तुला पाहुणी काळ रड. तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली. सती सावित्री चुडाल्या आली, उभी राहुनी उभी राहुनी उभी राहुनी अंगणी, उभी राहुनी अंगणी. शिवदी रसजनी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली. सती सावित्री चुडाल्या आली. एका दमात एवढ्याच शिव्या दिल्या जाणे. मायव तुम्ही द्यायचा प्रयत्न करू नका. या चाली पांडुरंगाला द्याव्यात आणि जनाईच्या शिव्या ऐकल्यानंतर विटेवरचा देव डोलायचा.
काय नवले महाराज, जनाईने शिव्या दिल्यावर पांडुरंग परमात्मा डोलायचा, आपलं भजन ऐकल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. अर्थात जनाईचा अधिकार किती महान आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. फडकऱ्यांमध्ये चाली म्हणण्याची पद्धत आहे. आता जसं डॉक्टर मुंडेंनी सांगितलं, अमुक वाडीकर तुम्ही म्हणा, तमुक वाडीकर तुम्ही म्हणा, फडकऱ्यांमध्ये आजही तीच पद्धत आहे. नामदेवांचं कीर्तन असायचं चंद्रभागेच्या वाळवंटात. चाल म्हणण्याकरता स्वतः भगवान श्री ज्ञानोबराय उभे असायचे आणि ती चाल सांगण्याचा अधिकार संत श्रेष्ठ जनाईचा असायचा. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अधिकार सामान्य नाही. बरं, चाल म्हणण्याकरता त्या काळात माऊली असायची. आज आमचे वारकरी लोक चाली म्हणतात. केवढा सन्मान आहे महाराज वारकरी संप्रदायात, आणि सांगण्याचा अधिकार संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांचा आहे. आणि अशा अधिकार संपन्न असणाऱ्या पांडुरंगाचे उपासक आहेत जनाबाई महाराज. काय खरं तर जगात देवच आवडावा अशी अपेक्षा सगळ्यांची नाही. घर, गाडी, गुडी, बंगली बिंगली, नोकर चाकर, मुलं वगैरे सगळं आवडतं आपल्याला, आणि हे मिळवण्यासाठी आपण रोज प्रयत्न करतो. पण मला देवच पाहिजे ही अपेक्षा फक्त जनायची आहे. मला देव मिळवायचा आहे, मला देव पाहिजे. याला भावोदय म्हणतात शास्त्रामध्ये. भावोदय ही वृत्ती अंतकरणाची, आणि ही अंतकरणात निर्माण झाली पाहिजे का मला आता संसार नाही करायचा, मला परमार्थ करायचा आहे, मला देव पाहिजे, असं सगळ्यांना कुठे वाटतं. मला मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध ये विरळा ऐसा कुणी. हजारो लाखो मधून कुणीतरी असा एखादा निघतो का त्याला देव पाहिजे असतो. आणि मग आता परमार्थाला निघालेला एखादा साधक परमार्थही करतो, पण त्याला असं वाटतं की संसारही करावा, संसारही सोडू नये आणि परमार्थही सोडू नये, संसारही करावा आणि परमार्थही करावा. याला भावसंधी म्हणतात. नेमकं आता काय करावं, संसार करावा का परमार्थ करावा, या दोन्ही मध्ये साधक अडकतो. मी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ऐकलं होतं कधीतरी. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. सांगा मी काय, भक्ती करू का पोट भरू म्हणजे नेमका परमार्थ करू का नेमका संसार करू, ही भावसंधी प्रत्येक साधकाच्या जीवनात प्राप्त होते. नेमकं काय करावं हे कन्फ्युजन आहे. अगदी वारकऱ्याच्या भाषेत, प्रभाते वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, येथे नसली कोणी मुरली राहे वासना, येथे नसली कोणी मुरली राहे वासना.
दर्शना. वारकरी सकाळी जो काकडा म्हणतात त्याच्यातलं भुगळी सत्र आहे. पाठ माहिती ना, मी एका विचारलं पाठ कधी होते पुण्यामध्ये, तो मला 9:30 वाजता. तर लोकांची पाठ आहे महाराज 9:30. ते आमच्या माता मावल्यात ना, तर सगळ्या बिचाऱ्या पहाटेच उठायच्या महाराज. जुन्या काळामध्ये सुद्धा पहाटेच उठायच्या. सडा समार्जन, घरातली सगळी कामं आटोपायच्या, रांगोळी सगळी कामं आटोपायच्या. मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायची. आता सूर्य उगवतो आणि आपली वाट पाहते भूत कधी उठतात. हा काळाचा दणकाच आहे की नाही बघा. आणि इतका सुंदर वारकऱ्याचा पहाटचा काकडा सुरू होतो. आणि काकडा सुरू झाल्यावर लोक म्हणतात कारण ते वरचे भोंगे बंद करा. म्हणजे काही लोक अशीच महाराज काकडाच कानावर पडू देत नाही. त्यांना माहितीच नाही काकडा म्हणजे काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ काकडा. काकडा दिस इज अ कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. जगण्याची कला म्हणजे काकडा. विठाल उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माहुली, दिनजनाची साहुली येई धावणी स्मरताची. पंढरपुरी जे भीमातटे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा समयाचा समयाचा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा सकळ जन उठिले नारायण, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधन. पाहता पाहता मना न पुरे धनी. पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माय देवाचा देवो. आणि काकड्या सत्राने, हरिपाठ सत्राने मानवी अंतःकरणामध्ये भगवंताविषयीची आवड आणि प्रेम उत्पन्न होत असतं. विठाल मला आता तू पाहिजे, मला परमार्थ करायचा, मला भक्ती करायची आहे. पण नेमकं काय करू. संसारही करावासा वाटतो, परमार्थही करावासा वाटतो. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. नेमकं काय करू देवा. ही भावसंधी आहे. अगोदर भावोदय निर्माण झाला, नंतर भावसंधी तयार होते आणि तिसरा टप्पा येतो साधकाच्या अंतःकरणामध्ये, त्याला भाव शाबल्य म्हणतात. नाही संसार करण्यासाठी थोडाच मी इथे जन्माला आलो. अरे मनुष्यपणा तरी साधी नारायण. मानवी जीवन हे साक्षात परमात्मा प्राप्ती करता साधन. भगवत प्राप्ती हे मनुष्य जीवनाची जर इतकी कर्तव्यता असेल तर मला देव पाहिजे. आणि मग देवच पाहिजे असेल तर मग आता जगातलं सगळं नाकारलं पाहिजे. आपल्या विदर्भ देशाची राजकन्या जगन्माता साहेब रुक्मिणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूप सौंदर्याचं वर्णन तिने भागवत कथेत ऐकलं की कृष्ण किती सुंदर दिसतो. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बापुडे हेर कोणीकडे इंद्रचंद्र. देव किती सुंदर आहे महाराज. देवाच्या सौंदर्याचं ना आपल्या सौंदर्याची तुलना होत नाही महाराज. आपलं सौंदर्य म्हणजे लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम आहे. शुभम लग्न झाल्यावर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम.
ब्रह्मचारी नाही इथे जास्त कोणी, लुंगी लावलेली असते, खुर्चीवर बसला असतो, बायकोकडे बघतो आणि अल्बम मध्ये बघतो, काय होतीस तू, काय झालीस तू. बायको सुद्धा अल्बम मध्ये बघते, नवऱ्याकडे बघते, काय होतास तू, काय झालास तू. एक छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता, थोडं लक्ष चांगलं दे मरगळवाडीकडे. मरगळ नाही आली तुम्हाला? हा, थोडस छान अगदी फ्रेश मध्ये ऐका. छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता आणि त्याने त्याच्या आईला विचारलं, मम्मी हे कोण आहे, तुझ्या शेजारी उभा कोण आहे? आईच्या लग्नातला अल्बम पोरग पाहते. आई जवळ आली, म्हणली बघू दे. आईने अल्बम मध्ये बघितलं, म्हणली बाळा अरे असं काय करतो, हे पप्पा आहेत तुझे. पोरग म्हणलं मम्मी हे पप्पा आहेत. म्हणलं पप्पा. मम्मी हे खरंच पप्पा आहेत? म्हणले खरंच पप्पा आहेत. मम्मी मग हे जर माझे पप्पा आहेत, हे जर माझे पप्पा आहेत, सांगूच का? हे जर माझे पप्पा आहेत, मग आपल्या घरात जो टकलू राहतो तो कोण आहे? म्हणजे काय झालं असेल माहिती का, लग्नाच्या वेळेला डोक्याला चांगले केस होते, गंगाखेडकर लग्नाच्या वेळेला चांगली हेपी होती, पण आता एक केस सुद्धा शिल्लक राहिला, हे आपलं सौंदर्य. मी नाही बोलत, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वागुली रे, आम्हासी का दिली वागुली रे, देवा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. फार आपल्या घोंगडीवर फार विश्वास ठेवू नका मला. अरे प्रत्येक क्षणाला क्षीण होणार आहे, याच्यावर काय विश्वास ठेवता? राजस सुकुमार मदनाचा पुत्र, कस्तुरी चंदनाची रुळेमाळ कंठी, रुळेमाळ कंठी, वैदेवची राजस सुकुमार इतका सुंदर आहे महाराज, इतका सुकुमार आहे परमात्मा, आणि रुक्मिणी मातेने त्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं. आणि लग्न करेन तर कृष्णाशी करेन, लग्न करेन तर पांडुरंगाशी करेन, देवाशी करेन, आणि हे तिचं ठरलं. आणि त्या दिवसापासून रुक्मिणी मातेने स्वतःची काय दशा करून घेतली. रुक्मिणी स्वयंवरामध्ये नाथरायांनी फार गोड वर्णन केलं. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदय आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणिये, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. काय रुक्मिणी मातेने स्वतःची दशा करून घेतली महाराज. आणि लक्ष ठेवा, संसारासाठी रडणारी लोक आपण रोज संसारासाठी उदास झालोय, पण देवासाठी जर कधी डोळ्यातलं एक थेंब आला ना, जगातल्या सगळ्या विषयाची किंमत एकीकड, आणि पांडुरंगासाठी आलेला थेंब एकीकड. विठाला
अवस्था पाहिली आणि आई म्हणू लागली, रुक्मिणी अगं वेडीस का? कोण तो कृष्ण आपण कधी पाहिला नाही, द्वारकेचा राजा म्हणतात आणि त्याच्याशी विवाह करायचं ठरवलं. अगं पण याने आपल्या खानदानाची इब्रत कमी होते आहे, इज्जत कमी होते आणि घरातली लोक तुझ्याशी नीट बोलणार नाहीत. नाही घरातली लोक तुला घरात राहू पण देणार नाहीत. रुक्मिणी का असं वेळ लावून घेतलंय? पण तिचं भाव शाबल्य, तिला पाहिजे तर कृष्ण पाहिजे, कृष्णाशिवाय तिला जगातलं काही नाही पाहिजे. काय बोलते रुक्मिणी माता, तुम्ही घरातल्या लोकांनी मला जरी घरात राहू नाही दिलं तरी चालेल, मी जरी घरातून बाहेर गेली तरी चालेल, फाटकं लुगडं घालील, शिळ पाक अन्न खाईल, पण लग्न करेन तर कृष्णाशी करेन. पाचा दामाचा घोंगडाने से, पाचा दामाचा घोंगडाने से, कामारी होऊन, कामारी 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 होऊन. आणि ही सगळी अवस्था रुक्मिणी मातेची झाली. मला फक्त कृष्ण पाहिजे, याला भाव शाबल्य म्हणतात. जनाईच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी पांडुरंगाविषयी प्रेम उत्पन्न झालं. देवा आता मला तूच पाहिजे. आणि पांडुरंगाच्या चरणाला मिठी घातलेल्या जनाई म्हणतात, देवा आता तुझे चरण सुद्धा सोडणार नाही, त्याला भाव शांती म्हणतात. अर्थात संसारासाठी रोज प्रयत्न करणारी लोक जग एकीकडे आणि पांडुरंगाच्या प्राप्तीकरता जनाईने अट्टहास केला, परिश्रम केले आणि त्याचा परिणाम आपल्या भक्तीच्या जोरावर पंढरपूरचा मी चोर धरला म्हणतात.
गळा चांगले असल्यामुळे पंढरपूरचा चोर चांगला धरला तुम्ही. धरीला पंढरीचा चोर संत श्रेष्ठ जनावे म्हणतात, मी माझ्या भक्तीच्या सामर्थ्यावर माझ्या परमार्थाच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला. धरीला पंढरीचा चोर. संसार धरण्यासाठी लोक रोज प्रयत्न करतात. सायास करीसी प्रपंच दिननिसी हरीशी न भयशी कोण्या गुणी. संसाराकरता लोक रोज प्रयत्नशील आहेत. मी एकाला म्हणलं चल वारी आली जवळ आळंदीला चल. तो म्हणला बघू माऊली कधी बोलवता. म्हणलं सायराट बघायला काय परशा चालता का तिकीट घेऊन. चल आरचीचा पिक्चर लागलाय. म्हणजे संसार म्हणलं की लोकांना उत्साह आहे, पण परमार्थ म्हणलं की लोकांना उत्साह कमी असतो. कृष्ण होय आपण हा कृष्णाची होय आपली अंतकरण. हा संकल्पाचे अंगण ओळखती विठ्ठल विठ्ठल. गोड होई संख्येनाथ भागवतातली बोलते. बर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आवडण्याकरता काय परिश्रम करावे लागतात त्याचा उल्लेख त्यांनी केला. सगळ्या वेळ माझ्या पाठ नाही येत आणि खरं म्हणजे फार अवघड कीर्तन मला येत पण नाही आणि फार सोपं सांगणार आहे मी. फक्त आपण लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी अपेक्षा आहे. फार या भागामध्ये येणं होत नाही. आमच्या रवी महाराजांनी यावर्षी संपर्क केला. 4-5 वर्षापूर्वी आपल्या डॉक्टर मुंडेंनी मला झोल्याला बोलवलं होतं ना आणि बऱ्याच वर्षानंतर येण्याचा योग आहे. फार आपण सगळी बहुश्रुत मंडळी आहात. प्रभाकर महाराजांनी हा उत्सव सुरू केलेला आहे आणि एवढी सगळी जुनी चांगल्या मोठमोठ्या लोकांचं आपण श्रवण करणारी मंडळी आहात. ऐका, जनाई म्हणतात मी पंढरपूरचा चोर धरला. संसार धरण्यासाठी लोक प्रयत्न करतात, पण परमार्थ धरण्यासाठी फार कमी लोकांचे प्रयत्न असतात. देवतीही बरे धरीला सायास करुणिया नाश उपाधीचा. मी पंढरपूरचा चोर धरला. धरीला पंढरीचा चोर. आता पंढरपूर म्हटलं की चोरांची संख्या काही कमी नाही. वारीच्या काळामध्ये आपल्याला चोर भरपूर दिसतात. त्याला भुरटे चोर म्हणा आपण. फार वारकरी आंघोळीला गेले का कपडे चोर, वारकऱ्याचे वळकटी चोर, चप्पल चोर, असे जे भुरटे चोर असतात पंढरपुरात भरपूर असतात. मग जनाई तुम्ही नेमका पंढरपूरचा चोर धरला म्हणतायत, मग असा एखादा भुरटा चोर धरलाय का? जनाबाई म्हणतात नाही. तुम्ही बघा ना, गंमत असते. चंद्रभागेत जर स्नानाला गेलो आपण, दोघं जण म्हणतात हे बघ आमचे कपडे सांभाळ. मग जे कपडे सांभाळायला उभा असतो तो असा हात वर करतो. कपडे खाली ठेवले असतात. दोघं जण पाण्यात जातात. ते म्हणतात हे बघ हात खाली करू नको बरं, नाहीतर आमचा येताना गोंधळ होईल. तो असा हात वर करूनच असतो. ते दोघं बरोबर जातात. हा म्हणतोय बघा लक्षात ठेवा. तेवढ्यात चोर येतात आणि खाली कपडे घेऊन जातात. मग ते जे दोघं असतात ना ते हात बघतात. याचा हात तेवढा खाली असतो आणि मग तो बरोबर कुंडलिकाच्या मंदिराकडून फिरतो. दिवसभर फिरतो तरी कपडेही सापडत नाही, माणूसही सापडत नाही. अशी जी चोर पंढरपुरात असतात त्याच्यात एखादा चोर धरलाय का? जनाई म्हणतात नाही. मी जो चोर धरलाय तो असा कोणता चोर नाहीये, तर जो विटेवर उभा आहे तो पंढरपूरचा चोर मी धरला. जनाई तुम्ही देवाला चोर म्हणता? हो म्हणले देवाला चोर म्हणतो. नुसतं देवाला चोर म्हणते असं नाही, मी खऱ्या चोराला चोर म्हणते. विठ्ठल. जनाई म्हणतात मी कोणाची शिष्य आहे? नामधर्यांची. मग मी एकटी चोर म्हणते का? नाही. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. कृष्णाची
आम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. मी ज्या चोराला धरलं हा चोर सामान्य नाहीये, तर पुराणांनी सुद्धा याला चोर म्हणून घोषित केलेलं आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, आणि त्याला मी धरलं म्हणतात धरीला पंढरीचा चोर. पण जनाई तुम्ही जर देवाला चोर म्हणताय, काय साम्य नेमकं चोरामध्ये देवामध्ये म्हणून त्याला चोर म्हणताय? आपण जरा तुलनात्मक बघूयात. काय असतं, ज्याला चोरी करायची त्या चोराला चोरीच्या क्षेत्रात खरं तर तो एक्सपर्ट पाहिजे. ज्याला चोरी करायची त्या चोराच्या अंगावरचे जे कपडे असतात ते कपडे सैल नसावेत, म्हणजे कपडे अंगाला फिट असावेत, आहे की नाही? धोतर घालून चोरी करता येईल का? एखाद्या धोत्रावर चोरी करायला गेलाच आणि जर पकडला गेला तर मार खायचीच वेळ ना महाराज. धोत्रावर चोरी करता येणार नाही. धोत्रावाल्याकडे बघू नका. विठ्ठल अंगावरचे कपडे कसे असले पाहिजेत? फिट असावेत. मग देव कोणते कपडे घालून आलाय म्हणून तुम्ही त्याला चोर म्हणताय? महाराज म्हणले, अहो हा कपडेच घालून नाही आला. नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे परब्रह्म आले, उघडे परब्रह्म आले, उघडे परब्रह्म आले. कपडे घालून नाही आला. नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे परब्रह्म आले. बर, ज्या चोरी करायची त्या चोराच्या अंगावर पांढरे कपडे नसले पाहिजे, कारण अंधारात काळे कपडे असतील तर ते दिसणार नाही, पण अंधारात जर पांढरे कपडे असतील तर पटकन दिसणार आहेत. मग देवाच्या कपड्याबद्दल बोलताना सांगितलं, कपडे तर घालूनच नाही आला, पण रंगच असा आहे ठाईचाची काळा अनादि बहु काळा. म्हणजे चोर जशा रंगाने कपडे घालून येतात, देवाचा रंग सुद्धा अगदी तसाच आहे, म्हणून मी त्याला चोर म्हणते. दोन, तिसरी गोष्ट, चोरी करणारा चोर हा चतुर पाहिजे. इतका चतुर पाहिजे महाराज, नाही तर एक जण एटीएम मशीन चोरायला गेला, झेरॉक्स मशीन घेऊन आला. अरे एका चोरी आहे का? ज्याला चोरी करायची तो चोर चतुर पाहिजे महाराज, चतुर पाहिजे. आमच्याकडे एका हॉटेलला चोरी झाली आणि मग ते पोलीस लोक आले, म्हणले सगळं बघूयात. चला म्हणले कॅमेऱ्यात आपल्याला काही सापडतंय का बघूया. सगळे पोलीस लोक गेले कॅमेऱ्यात बघायला, पण चोर इतका चतुर होता महाराज, त्याने जाताना सीसी कॅमेरे चोरून नेले होते. त्याला चतुर आहे म्हणतात. मग देवाला जर तुम्ही चोर म्हणतायचा नाही, तर तो चतुर आहे का? चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटमणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. म्हणून मी त्याला चोर म्हणते, कारण तो चतुर आहे महाराज. इतका चतुर आहे महाराज. चतुर
जाणून अंतर वळत तसे देव निराळा, देव निराळा. आणि म्हणून हा चोर असा आहे का त्याच्यासारखा चतुर कुणी नाही. असा तो चतुर असल्यामुळे चोरामध्ये आणि देवामध्ये तुलना जमते. बर, चौथी गोष्ट, ज्याला चोरी करायची जर कधी त्याला पकडण्याचा योग आलाच तर तो कसा पाहिजे, जी वेळ येईल त्या वेळेला परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याची तयारी पाहिजे. तुमचा देव तसा आहे का, तर हरी तू निष्ठुर निर्गुण, आणि म्हणून तो चोर आहे असं जनाबाई म्हणतात. काळाच आहे. बर, अंगावर काहीच कपडे न घालून आल्यामुळे चोराच्या आणि त्याची लक्षणं सारखीच आहेत. चोराच्याही पेक्षा महाचोर आहे, चतुर आहे आणि तो निष्ठुर आहे. आणि म्हणून जरा म्हणतात धरीला पंढरीचा चोर. पण आई साहेब, तुम्ही त्याला चोर म्हणालात हे आम्हाला कळालं, पण त्याने नेमकं चोरलं तरी काय. ब्रजे बसंतम नवनीत चोरम, ब्रजे बसंतम नवनीत चोरम, गोपांगनाना चदुकूल चोरम, ब्रजे बसंतम नवनीत चोरम, श्रीराधिकाया हृदयस्य चोरम, श्रीराधिकाया हृदयस्य चोरम, चोरम, श्रीराधिकाया राधिकाया राधिकाया आ आ आ श्रीराधिकाया हृदयस्य चोरं, चोरागम्यं पुरुषं नमामि, ब्रजे बसंतम नवनीत चोरं, ब्रजे बसंतम नवनीत चोरं. भागवताने फार गोड वर्णन केलंय. जनाई तुम्ही देवाला चोर म्हणता याने नेमके चोरलंय काय. चित्त चोरी नंदाच्या नंदा, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. काय चोरलं याने, नवनीत चोरम, याने नवनीताची चोरी केली, लोण्याची चोरी केली 1, याने गोपिकेंच्या वस्त्राची चोरी केली 2, श्री राधिकायाम हृदयस्य चोरम, चित्त चोरी येले नंदाचे नंदन, याने गवळणींचं हृदय चोरलं, चित्त चोरलं. आणि चोरीच्या क्षेत्रातला हा महाचोर असल्यामुळे त्याच्या चरणावर आम्ही विनम्र भावाने वंदन करतो. आणि अशा जनाबाई म्हणतात असा हा महाचोर असल्यामुळे मी त्याला धरीला पंढरीचा चोर. मग काय, एखादा चोर जर धरला तर मग धरल्यानंतर अगोदर त्या चोराला ज्या पद्धतीने कैद केलं जातं, त्या चोराला अगोदर तुम्ही फास कोणता टाकला तर जनाई म्हणतात गळा बांधून या दोर. मी त्याच्या गळ्याला दोर बांधला, डावं बांधलं, त्या दोराने अगोदर तो चोर धरला म्हणतायत. बर, देव चोर आहे आणि त्याला जर बांधायचं असेल तर जगातल्या कोणत्या दोराने त्याला बांधता येईल. ही रूपकात्मक भाषा आहे. विठाल त्यामुळे हा नेमका गळ्याला बांधलेला दोर नेमका कोणता,
ज्या जेलमध्ये कारागृहात टाकलं ते कारागृह नेमकं कोणतं, पायात जी बिडी टाकली ती बिडी नेमकी कोणती, आणि त्या चोराला जो मार दिला तो मार नेमका कोणता. त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. शब्दार्थ वेगळा असतो, त्याचा अर्थ वेगळा असतो. लहानपणी शाळेत असताना कोडे खेळायची पद्धत असायची, आणि त्या कोड्यामध्ये त्याचे अर्थ वेगळे असायचे, शब्द दिसताना वेगळे असायचे. जरा एक दोन कोडे मी विचारून पाहतो, जर लक्षात आलं तर आलं कोणाचे. बघा, 150 रुपये देऊन डोक्यावर घे. काय मरगळवाडीकर? हा, छत्री. कोण म्हणलं? चांगलं उत्तर. 150 रुपये देऊन डोक्यावर घे, छत्री. आहे की नाही? सोपं आहे. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. चांगलं उत्तर दे. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते, त्याच्यातला एक मेला, एक विकला. खाली किती राहिले? द्या तुम्हीच आता उत्तर. चांगलं उत्तर दिलं. हा, हे बघा, याला पुढं म्हणतात, आहे की नाही? आणि त्याच्यात अर्थ दडलेला असतो, रहस्य असतं त्याच्यात. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते, त्याच्यातलं एक मेला आणि एक विकला. खाली किती राहिले? काहीच नाही राहिलं. बरोबर, हेच उत्तर आहे ना. पण एक शिल्लक राहिला. कसं काय? कारण एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते, त्याच्यातला एक मेला, म्हणजे एक मे तारखेला एक मेला, एक विकला. खाली एक राहिला. याला पुढं म्हणतात, आहे की? अजून विचारून बघतो. बघा, घंटी वाजवतो पण पुजारी नाही, पैसे घेतो पण भिकारी नाही. कोण? कंडक्टर. हे कसं? याला पुढं म्हणायचं. लाल आहे पण फुल नाही, कृष्ण पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. कोण? लाल कृष्ण. असं लाल कृष्ण अडवाणी. ही जशी कोड्याची भाषा, तशी संत वाङ्मयामध्ये रूपकाची भाषा आहे. म्हणून हा दोर कोणता, कारागृह कोणतं, बिडी कोणती, मार कोणता? विठाल कुठली कवरला जनाबाई महाराज की. जगाच्या बापाला बांधण्याकरता महाराज जगातल्या कोणतेही दोरणे त्याला बांधता येत नाही. त्याला एकच दोरी आहे, प्रेमसूत्र दोरे. नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरे. नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरे. नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरे. देव आकळला जातो, बाकी जगातली कोणतीही दोरी काम करत नाही. प्रेमसूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी. एवढ्याच एका दोरीने बांधता येतो महाराज. तुमच्या पैशाने बांधता येत नाही, तुमच्या पदाने बांधता येत नाही, तुमच्या सत्तेने बांधता येत नाही, तुमच्या प्रॉपर्टीने बांधता येत नाही. देव जर बांधायचा असेल तर त्याला फक्त प्रेमरूपी दोरी लागते. थोर प्रेमाचा भुकेला तो स्वतः बळे आकळे, एरवी नाकळे. भावाशिवाय देव आकळत नाही, भावाशिवाय तो कळत नाही. जनाईच्या भक्तीच्या सामर्थ्यावर परमात्मा आकळलाय महाराज. त्याला प्रेमाच्या अतिरिक्त जगातल्या कोणत्याही दोरीने बांधता येत नाही. तो स्वतः म्हणतो की मी जगात सगळ्याला सगळं दिलं, पण प्रेम फक्त माझ्या भक्ताकडेच दिलेलं आहे. पाहे पास स्वर्ग मोक्ष उपाहिले, दोन्ही मार्ग तयाची वाहनी केले. आम्ही अंगही शेषा वेचिले लक्ष्मी ऐसी, परी आपणे विनजे एक. ते तैसेची साजूक सुख, सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. म्हणून जनाईकडेच ते साजूक नावाचं प्रेम सुख होतं, ज्याच्या जोरावर परमात्मा आकळला. जनाई म्हणतात मी त्याला बांधला, गळा बांधून या दोर. प्रेम नसेल तर जगातल्या सगळ्या गोष्टी निरर्थक होऊन जातील. प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, प्रेमे वृथा जान नृपनाथा. सगळंच व्यर्थ आहे महाराज जर आपल्या भक्तीत प्रेम नसेल तर. देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. प्रेमाविन भजना नाकाविन मोती, प्रेमाविन भजना नाकाविन मोती.
पोथी अर्थाविन पोथी वाचुनी काय. प्रेम जर नसेल तर त्या भजनाला काय अर्थ आहे महाराज. त्यावेळी ती दिवसभर भजन करतात भाऊ. ते दिवसभर भजन करतात आणि स्वतःचे बैल दुसऱ्याच्या बांधावर चालतात. काय भजन आणि काय भजनाचे परिणाम आहेत. भजन काय काय व्याख्या केल्यात भजनाच्या. सर्वाभूती दया सर्व भावे करुणा जेथ मितूपणा मावळला भजन तया नाव वाटे मज गोड येरते काबाड वाया. आणि असं जर परमार्थ होत नसेल तर येरते दांभिक जाणावी जीवीची विश्वास मी जीवी न धरी. त्याचा तीर्थवडे तांबरेने वर्णन केलंय. आणि असं जर भजन असेल तर त्या भजनातलं प्रेम भगवंताला आकळलं जातं, भगवंताला बांधलं जातं. म्हणून गळा बांधून या दूर जणाई म्हणतात देव बांधला, देव बांधला. प्रेमाशिवाय देव कशाने बांधला जात नाही. भागवत आणि उद्धव ब्रजगमनाचा जो प्रसंग दिलाय आपण आता कथा भागवतच चालू आहे का आपल्याकडे. भागवत कथा ऐकतच आहात. भगवान श्री कृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेले आणि मथुरेचं संपूर्ण वैभव भगवंताच्या पायावर होतं. अनेक दास दासे सेवक करतात, अनेक सेवक आहेत भगवंताला खाण्याकरता, अनेक मिष्टान्न आहेत, 56 भोग देवाकडे आहेत, सगळे नोकर चाकर सगळी सेवा कृष्णाची व्यवस्थित चालू आहे. आणि एवढं सगळं असताना भगवंताच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. उद्धवाने एके दिवशी भगवंताला विचारलं, देवा काल रात्री मी आपले पाय दाबत होतो आणि आपल्या डोळ्यात पाणी होतं आणि आपण तोंडाने हाक मारत होता. ती हाक होती राधेला. कोण ही राधा देवा, कोण ही राधा का जी आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन आपल्याला व्यथित करते. ही राधा नेमकी कोण आहे. भगवंताने आपले डोळे पुसले. प्रेमाला प्रदर्शनाची गरज नाही. भगवंताने डोळे पुसले आणि सांगितलं, उद्धवा या संपूर्ण मथुरेमध्ये मला प्रश्न विचारणारा, माझ्या हृदयाचा प्रश्न विचारणारा तू एकटा सापडला, बरं झालं. भगवंताने सांगितलं, उद्धवा ऐक, मी गोकुळातून मथुरेत आलो. मथुरेचा सगळं वैभव आज माझ्या पायावर आहे, सगळी सुख सोयी लोकांनी मला दिल्यात, पण माझ्यावर प्रेम करणारं इथं कोणी नाही. मला ज्याची अपेक्षा आहे, मिटक्या मारत मी खायचो गोकुळामध्ये. माझी आई कितीतरी वेळेला मिनत्या करायची आणि मग मी खायचो. आज या मथुरेत मी आलो, 56 भोग माझ्या पुढे येतात, पण मला प्रेमाने खाऊ घालणारं इथं कोणी नाही. माझ्यासोबत खेळणारे माझे गोपाळ नाहीत, माझ्या गवळणी नाहीत, माझ्यासाठी हंबरडा फोडणाऱ्या माझ्या गायी नाहीत, माझे वासर नाहीत. माझा आवाज बासरीचा ऐकला का यमुनेचं पाणी खळखळ खळखळ मोठ्याने व्हायचं, पशु पक्ष्यांचा किलबिलाट वाढायचा, वृक्ष सुद्धा आनंदी व्हायचे. पण मी मथुरेत आल्यापासून असं माझ्यावर प्रेम करणारं कुणी नाही. आणि म्हणून मला माझ्या व्रजभूमीची आठवण येते. उद्धवा उधो मोहे ब्रज विसरत नाही, उधो मोहे ब्रज विसरत नाही, उधो मोहे ब्रज विसरत नाही. उद्धवा मी माझ्या ब्रजभूमीला विसरू शकत नाही, मी माझ्या या ब्रजभूमीला विसरू शकत नाही. भगवंत रडतो. उद्धवाने सांगितलं, देवा पण लहान होता तेव्हा या सगळ्या गोष्टी ठीक आहे, आता तुम्ही मोठे झाला, आता तुम्ही मथुरेचे राजे आहात आणि या गोष्टी आता आपल्याला शोभत नाही. उद्धवा हे तुम्हाला सांगतो, तुला जर वाटत असेल का हे मला शोभत नाही, मी गवळणींसाठी गोपाळांसाठी रडू नये, मी माझं प्रेम व्यक्त करू नये, असं जर तुला वाटत असेल तर एक काम कर, तू गोकुळात जा, माझ्या गोकुळातल्या सगळ्या गोप गवळणींना समजावून सांग, आणि जर त्या मला विसरल्या तर मी हे सगळं विसरून जातो. जा उद्धवा. आणि मग आता उद्धवाला जायचंय, पण कसं जाऊ देवा, अहो मी बृहस्पतीचा शिष्य, एवढा मोठा विद्वान आहे आणि माझं ज्ञान तुमच्या त्या गोकुळातल्या अडाणी स्त्रियांना कसं कळेल. उद्धवाचं ही पहिली चूक होती का तो गवळणींना अडाणी म्हणला होता. कृष्णाला वाईट वाटलं, त्याच्या जिव्हारी लागलं आणि म्हणूनच कृष्णाला उद्धवाला पाठवायचं होतं. सांगितलं, उद्धवा तू जा, अगदी सोपं करून माझ्या गवळणींना सांग. आणि कीर्तन अवघड करणं सोपं असतं, सोपं कीर्तन करणं अवघड असतं. अतिशय सोप्यातलं सोपं करून माझ्या गवळणींना सांगू नये. आणि उद्धवाचा तो ज्ञान गर्व कमी करण्यासाठी म्हणून उद्धवाला पाठवलं. जाताना भगवंताने स्वतःचा पितांबर दिला, त्याच्या गळ्यातल्या मणिमौक्तिकांच्या माळा उद्धवाला दिल्या, डोक्यावरचा मोर पिसाऱ्याचा मुकुट जो होता तो दिला. सांगितलं, घालून जा, म्हणजे कृष्ण आल्यासारखं फील करतील माझ्या गवळणी, माझे गोपाळ, आणि मग ते तुझ्या जवळ येतील, तुझ्याशी बोलतील. अन्यथा माझे गोपाळ आणि गवळणी परपुरुषाकडे पाहत सुद्धा नाही. निघाला उद्धव. पण ज्या वेळेला उद्धव निघाला महाराज रथात बसून, तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा पाठीमागून
मोठ्याने आरडतायत, रडतायत आणि त्या रथाच्या पाठीमागे पळतायत। उद्धवाला ते बरं वाटलं नाही। देवा, आपण मथुरेचे अधिपती आहात आणि माझ्या रथाच्या पाठीमागे असं पळणं आपल्याला शोभत नाही। त्यावेळेला भगवंत म्हणतात, उद्धवा तुला काय माहिती, जो प्रेम गली में आया नहीं, वो प्रेम की भाषा क्या जाने रे, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने रे, जो प्रेम गली में, ये तो प्रेम की बात है बूढ़ो, बंदगी तेरे बस की नहीं है, प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले रे बूढ़ो, यहाँ दम दम पे होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है, ये तो प्रेम की बात है बूढ़ो। उत्तरेतले संत प्रसिद्ध भागवत कथाकार रमेश भाई ओझांनी फार गोड गायले, उद्धवा तुला काय माहिती माझ्या गवळणीचा अधिकार काय आहे। आणि निघाला उद्धव। भगवंत थांबले। उद्धवाचा रथ गोकुळाच्या दिशेने आला आणि गोपाळांची रोजची दिनचर्या होती, गोकुळातून मथुरेच्या रस्त्याला यायचं बघायचं कृष्णाचा रथ येतो का। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वाट बघायची, पुन्हा पाठीमागे यायचं। कृष्ण आला नाही, रडायचे गोपाळ, माझा कान्हा येत नाही, माझा लाला येत नाही म्हणून रडायचे। आणि आज मात्र रथ दिसला, सगळ्या गोपाळांना इतका आनंद झाला। आला म्हटलं आपला कृष्ण, अरे आपला कृष्ण आला, पण ज्या अर्थी रथातून खाली उतरत नाही त्या अर्थी तो कृष्ण नाही। कारण जर कृष्ण असता तर आतापर्यंत धाडकन उडी टाकून मोकळा झाला असता आणि आपल्याला मिठीत घेतला असता, आपल्याला आलिंगन दिलं असतं। हा कृष्ण नाही। रथ जवळ आला आणि उद्धवाने मोठ्या तोऱ्याने विचारलं, मी तुमच्या मथुराधिपती कृष्णाचा मित्र आहे उद्धव, आणि तुम्हाला भेटण्याकरता आलो, तुम्हाला काही चार गोष्टी ज्ञानाच्या समजावून सांगण्याकरता आलो। बर, कुठे तुमचे गोपाळ, कुठे तुमच्या गवळणी, कुठे नंद महाराज, कुठे यशोदा मैया। सांगितलं जो पाण्याचा हा प्रवाह दिसतोय, या प्रवाहाच्या दिशेने आपण जा, आपण नंद महाराजांच्या घरातच जा। उद्धवाचा रथ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने आला आणि ज्या घरात उद्धवजी येऊन थांबले, बघितलं तर ते काही पाणी नव्हतं, तर साक्षात कृष्ण परमात्मा मथुरेला गेल्यापासून त्या दिवसापासून यशोदा मैया आणि नंद महाराज भगवान कृष्णाच्या विरहात रडत होते आणि त्या डोळ्यातल्या अश्रूंचा तो पूर होता। याला भक्तीतलं प्रेम म्हणतात। आणि ज्या ज्या वेळेला उद्धव म्हणतो का मी मथुरावासी कृष्णाचा मित्र आहे, त्यावेळेला सगळ्या गवळणी, सगळे गोपाळ, नंद, यशोदा म्हणतात, उद्धवा अरे कोण म्हणतं आमचा कृष्ण मथुरावासी आहे? अरे आमचा कृष्ण अजूनही इथंच आहे। हे बघ, मी माझ्या कृष्णाकरता, माझ्या लाला करता दही साखर तयार केलंय, तो बघ कृष्ण माझा त्या कदंबाच्या झाडावर बासरी वाजवतोय। कुणी एक गोपाळ म्हणतो, अहो कृष्ण आता आम्ही सोबत गाई चारण्याकरता सोबत होतो। एक गवळण म्हणते, आत्ताच कृष्णाने मला यमुनेच्या तीरावर घागर भरून दिली। एक म्हणते मला घागर उचलून दिली। ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव ज्या वेळेला गोपाळ गवळणी त्या गोकुळात घेत होते आणि आता मात्र उद्धवाच्या पायाखालची जमीन सरकली। जे मी शिकून आलो ते इथं ही लोक अनुभवतात, ही लोक अडाणी आहे, ही लोक अडाणी आहेत असं मला वाटायचं। यांना बहुतेक शास्त्राचं ज्ञान नाही असं मला वाटायचं, पण सर्वगत असणाऱ्या ब्रह्माचा अनुभव ही लोक इथं रोज पदाला पावला पावलाला घेतात। हे सगळं उद्धवाला कळालं आणि राधा मातेच्या भेटीकरता उद्धव आला। काय दयनीय अवस्था होती महाराज राधा मातेची। राधा सामान्य स्त्री नाही महाराज। राधा शब्द जर आपण उलटा केला तर धारा होतो। भक्तीची प्रवाह रूपी धारा म्हणजे राधा। वाळलेल्या काठीप्रमाणे कृश झालेलं तिचं शरीर होतं आणि कृष्ण विरहामध्ये स्वतःला समर्पित केली ती राधा माता होती। तोंडातून सारखी हुंकी येत होते, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। आणि कृष्ण विरहात रडणारी त्या राधा मातेची अवस्था बघितली आणि उद्धवाने नमस्कार केला। सांगितलं मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आहे, आपल्या दर्शनाकरता आलो। आणि त्याच वेळेला राधा मातेच्या पायावर एक भुंगा येऊन बसला
आणि त्या भुंग्याकडे पाहून हसत राधा माता म्हणाली, काळ्या आलास? अरे गोकुळ सोडून जाताना म्हणालास की आत्ता येतो राधे, काळजी करू नकोस, पण अजून तू आला नाही. तूही काळा आणि हा पाठवलेला सुद्धा काळा. काय बोलते महाराज राधा माता? मधुपकी तव बंधो मां स्पृशांघ्रिं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुमाश्मशुभीर्न वहतु मधुपतिस्तन् मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीदो मधुपकी तव बन्धो मां स्पृशांघ्रिं सपत्न्या कुचविलुलितमाला कुंकुमाश्मशोभीर्न. हा पाठवलेला दूत सुद्धा तुझा काळा आणि ही भक्ती प्रेमाची अतिउच्च अवस्था उद्धवाने पाहिली आणि परिणाम तोही रडू लागला नामा म्हणे, नामा म्हणे, तोही रडू लागला नामा म्हणे, नामा म्हणे, तोही रडू लागला नामा म्हणे, नामा म्हणे, तोही रडू लागला नामा म्हणे. मुक्ताने देवे सांगू पाठविला, तोही रडू लागला नामा म्हणे. उद्धव सुद्धा रडायला लागला. हे भक्तीचं प्रेम आहे महाराज. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात तिला. जनाबाई महाराज अडाणी आहेत, शिकलेल्या नाहीत, पण जनाईच्या भक्तीचं सामर्थ्य इतकं महाराज. जनाईने लिहिलेल्या अभंगाचा लेखक कृष्ण आहे, जनाईच्या अभंगाचा लेखक पांडुरंग आहे. काही सामर्थ्य असेल महाराज. कसं काय जमलं जनावी तुम्हाला? सांगितलं, गळा बांधून या माझ्या प्रेमाच्या जीवावर. हा पंढरपूरचा चोर धरलाय. मग आईसाहेब आपण चोर पकडलाय, निसटण्याची शक्यता आहे. आईसाहेब म्हणतात तसा नाही धरला, नुसता धरून नाही ठेवला, हृदय बंदी खाना पंढरपूरचा चोर धरला, त्याला मी गळ्याला दोर बांधला आणि बंदीखान्यात टाकलं, जेलमध्ये टाकलं. कोणत्या जेलमध्ये टाकलं तर त्या सांगतात, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जगाच्या लोखंडाच्या सोन्याच्या जेलमध्ये तो राहू शकत नाही. एकतर तो मुळातच आवाक्याच्या बाहेरचा आहे. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, त्याला पकडलाय, त्याला धरलाय, ठेवलंय कुठे तर हृदय बंदी खाना केला. हे जे जेल आहे ना, या हृदय जेलामध्येच त्याला ठेवता येतं, बाकीच्या जेलामध्ये तो राहू शकत नाही महाराज. पण हृदयरूपी अंतकरण रूपी कारागृहात जर त्याला ठेवायचं असेल, या बंदीखान्यात जर त्याला ठेवायचं असेल, तर अगोदर ते मोकळं केलं पाहिजे. निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे चित्त शुद्धीशिवाय परमार्थ होत नाही. देव आपल्या आतमध्ये येणार नाही. तरावया भाळे भोळे जन मुख्य चित्त शुद्धीचं कारण. आणि म्हणून अगोदर आतली शुद्धता पाहिजे. इरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्मत्व तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव कीर्ती न्हाणीला, कडू दुधिया माखीला, गोळे जैसा ओस गृही तोरण बांधिले, उपवासे अन्न लिंपिले, कुंकुम सिंदूरही केले, कांतही नेने, कळस ढिमाचे पोपळ, जळो वरील ते झाडाळ, काय करावे चित्री व फळ आत शेनू. अंतरंगाची स्वच्छता, अंतरंगाची जर शुद्धी असेल तरच परमात्मा हृदयात राहील.
अन्यथा तो राहणार नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी बैसोनी निवांत शुद्ध करी छायासाचे फळ बैसलिया सायासाचे फळ बैसलिया येऊनी अंतरी राहील गोपाळ येऊनी अंतरी राहील गोपाळ सगळी फार लोक चांगली आहेत, प्रमाणाला पण कमी नाही, ऐकणारे पण फार चांगले आहेत, पण दुश्मन घड्याळ थांबत नाही. त्यामुळे आता माझ्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक राहिली. लोक व्हायचे बोरण, मला यायचा जोर आहे की मला सर दादा कुठे जेवण पण फार चांगलं दिलंय त्यांनी आम्हाला. थंडीचे दिवस आहेत, वेळेच्या आतमध्ये आपलं थांबलेलं बरं आहे. 10-15 मिनिटं वाढवून ओव्हर टाइम अपेक्षित आहे का? काय प्रॉब्लेम दिला बाबा? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. आणि चाल पण निवांत दिली. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. चित्त शुद्धी करण्याकरता आम्हाला नंतर परमार्थाचा घटटोप करायचा आहे. आणि त्याच्या हे बघा, चित्त शुद्धी ही काही परमार्थाची सुरुवात नाही. चित्त शुद्धी हा परमार्थाचा शेवटचा टप्पा आहे. हळूहळू हळूहळू आपला परमार्थ करावा, नामस्मरण करत राहावं, रामकृष्णारीचं भजन करत करत राहा. आणि मग एक दिवस असं येईल महाराज, हे सगळं चित्त मोकळं होऊन जाईल, क्लीन होऊन जाईल, स्वच्छता होऊन जाईल आणि नामस्मरणाचा तो प्रभाव असेल. आणि मग आपोआप सद्गुरु कृपा करतील आणि भगवंताची भेट, भगवत प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. जनाबाई म्हणतात, काय माझं भाग्य असेल, नामदारांचे उपकार आहेत की आज हा परमात्मा माझ्या जवळ आहे, हृदयबंदी खाना की. आणि देव असेल ना महाराज, मग काय, देव सखा जरी विश्व अवघी कृपा करी. तर सध्या भगवान बाबांची पुण्यतिथीचे उत्सव चालू आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये. नुसता महाराष्ट्र नाही, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, एकट्या मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त सोहळे चाललेत भगवान बाबांच्या पुण्यतिथीचे, आनंदाचे. आणि माझं गाव भगवानगडाच्या जवळ पायथ्याला भगवान बाबा म्हणजे फार सुंदर संत, देखणे संत. भगवान बाबा म्हणजे फार दिसायला सुंदर. मुळात ज्याचे विकार मुक्त झाले ती माणसं आपोआप चमकतात, ती माणसं अतिशय सुंदर दिसतात महाराज. त्याला काही मेंटेन करावं लागत नाही. माऊली इतके सुंदर आहेत का, उगवला खांब कर्दळीचा गाभा. कर्दळी किती नाजूक आहे ना, आणि त्याचा गाभा किती नाजूक असेल अजूनच. माऊली तितके सुंदर आहेत. आणि भगवान बाबा म्हणजे फार दिसायला सुंदर होते. एक श्रीमंत मारवाडी होता, तो म्हणला बाबांना, बाबा काय खाता तुम्ही, इतके छान दिसता. बाबा म्हणले, काय खातो बाबा, वारकऱ्याच्या पंक्तीला आम्हाला जी भाजी भाकरी भेटते तीच खातो. अहो म्हणले, मी मारवाडी माणूस आहे, रोज मिष्टानाच्या पंक्तीला असतो, काजू बदाम पिस्ते रोज खातो, तरी तुमच्यासारखा दिसत नाही, तुम्ही इतके सुंदर कसं काय दिसता. बाबा म्हणले, त्याचं रहस्य असं आहे, जगाला सौंदर्य बनवणारा, जगाला सौंदर्य देणारा जो पांडुरंग आहे तो मी माझ्या हृदयात ठेवला म्हणून मी आपोआप सुंदर दिसतो. बाकी मला सौंदर्य दिसण्यासाठी मला काही करावं लागलं नाही. म्हणून सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करू नका, कर्तृत्व सुंदर करा. भगवान बाबा म्हणजे फार गोड संत, इतके मिश्किल आणि विनोदी स्वभावाचे होते बाबा. बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे खरं तर, का गीते बाबांनी गळ्यात माळ घातली, पांडुरंगाची उपासना सुरू झाली आणि बंकट स्वामी महाराजांनी नारायणगडावरून भगवान बाबांना आळंदीमध्ये गेले. आळंदीचं अध्ययन पूर्ण झालं. माणिक बाबांनी त्या काळामध्ये खरं तर फार मोठी ती उपकार बाबांवर करून ठेवले. आणि अतिशय महाराष्ट्राला एक प्रतिभा संपन्न त्या काळात कीर्तनकार म्हणून भगवान बाबा मिळाले. बाबा एकदा स्नान करण्याकरता गंगेच्या किनाऱ्यावर गेले होते. गुळंज नावाचं गाव आहे आमच्याकडे गेवराई तालुक्यामध्ये, आणि त्या गावाला स्नान करण्याकरता बाबा गेले. बाबांचा दरारा खूप मोठा असायचा. गावागावाचा समन्वय कसा करावा, जाती पातीला कसं एकत्र करावं, हे बाबांनी त्या काळात काम केलं. सगळ्यांना 18 पगड जाती बाबांनी एकत्र केले.
आणि स्नान करण्याकरता बाबा गेले. मिश्किल विनोदी असायचे बाबा. स्नान करायला गेल्यानंतर मकर संक्रांत जवळ आली होती आणि एक माऊली त्या स्नान करण्याकरता नदीवर गेली होती. आणि असं खडक होता, खडकावर ती बाई बसलेली होती आणि केस वगैरे मोकळे सोडलेले होते. भगवान बाबा स्नान करण्याकरता गेले. लाला महाराज नावाचे गायक होते, सोबत असायचे. आणि बाबांनी पाहिलं ती माऊली स्नान करते. बाबांना वाटलं आता आपल्याला काही जाता येणार नाही आणि म्हणून भगवान बाबा लालांना म्हणाले, लाला संक्रांत आली का रे? म्हणले हो संक्रांत आली. कशावर बसली या वर्षी? लाला म्हणला बाबा खडकावर बसली. बाई आपोआप निघाली. जे सहज काय संत इतकी उंचीचे असतात महाराज, त्या उंचीवर राहतात पण सहज बोलण्यातून सुद्धा समाजाच्या हिताची उपदेश करतात. भगवान गडावर एकदा कीर्तन चालू होतं, बाबांचं कीर्तन रंगात आलं आणि दोन बायाची भांडणं चालली महाराज. भांडणं अशी चालली की चोपदाराला नाके न आले त्यांना थांबवता आणि अशा शिव्या महाराज. ते आता डोंगरदऱ्यातल्या माय मावल्या म्हणजे काही शिव्याला काही कमी असेल का तिथे? अशा शिव्या सुरू झाल्या. चोपदारालाच ऐकेना, कुणाचं ऐकणं, सगळ्या कीर्तनात डिस्टर्ब. सगळे लोक इकडे तिकडे बघायला लागले. पण ते बाबा होते, रागावले नाही. साधू समाजाला प्रेमाची ट्रीटमेंट देतो, समाजावर तो रागवत नाही, क्रोध करत नाही समाजावर. बाबा म्हणले चोपदार भांडू दे बाबा, भांडू दे. अरे बिचाऱ्या संसारात वनवन करतात, थकल्यात बिचारे. आणि म्हणून गडावर निवांत आल्या, तिथं सगळी निवांत जागा आहे, भांडू दे. आणि त्यांनाही वाटत असेल का भगवान बाबाचं लग्न झालेलं नाही आणि मग बाबाला तरी काय माहिती शिव्या कशा असतात संसारित लोकांच्या. म्हणून त्या बिचाऱ्या मोठ्याने द्या मावले हो, अजून मोठ्याने द्या, मला ऐकू द्या चांगल्या शिव्या तुमच्या. आता भांडल्या असतील का होते? आता एवढं प्रेमाने सांगितलं असल्यावर कोण शिव्या देणार आहे महाराज? त्या मावल्या उठल्या, बाबांच्या पायावर आल्या, बाबा क्षमा करा, परत कधीच भांडणार नाही. भजन करू लागले. आणि मग मी तरी आडाणी असतील, साधे भोळे लोक असतील, अशिक्षित असतील, पण बाबांच्या जवळ यायचे. बाबा त्यांना प्रेमाने शिकवायचे. महाराज त्या काळातले मोठमोठाले चोर, त्या काळातले मोठमोठाले दरोडेखोर भगवान बाबांनी सप्ताहाच्या सहकार्यात कामात सक्रिय करून टाकले. आणि समाजाला एकच विनंतीपूर्वक समाजाला उपदेश होता, एकर विका पण मुलं शिका. त्याचा परिणाम आज क्लास 1 आहे. साधूची तळमळ आहे का बाबांनो आपण शिकला पाहिजे, संस्कारित व्हा, सुशिक्षित व्हा. आधुनिक जगाकडे आपण चाललेलो आहोत आणि त्यासाठी आपल्याला महान व्हावं लागेल. आणि ही ऊर्जा जी असते ती हृदयात असते. हृदय इतका सुंदर पार्ट आहे आपल्या शरीरामध्ये. नासक्या विषयाला जर आपण त्याच्यात भरलं, संसारातल्या विषयाला जर आपण त्याच्यात भरलं, तर मग मात्र देव राहू शकणार नाही. जनाबाई ऐसाई म्हणतात की मी माझ्या या हृदयाला पवित्र केलं, माझा परमात्मा त्याच्यात आहे. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कुंडीला. एवढंच नाही, त्याला जोड अशी दिली, शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बिडी. त्या चोराच्या पायात बिडी घातली. कोणती बिडी घातली? तर ती बिडी आहे विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. भगवंताच्या नामाची एकच बिडी महाराज का जी देवाच्या पायात घालता येते. बाकी कोणत्याही बिडीने देव अधीन होत नाही. आणि ती बिडी जनाबाई म्हणतात माझ्याकडे होती. आणि शब्दची आमुच्या जीवाची शब्द रूपी बिडी, निज नामाची थोर आवडी, नामरूपी बिडी जनाबाई महाराज म्हणतात मी त्याच्या पायात घातली. आणि म्हणून आपल्याकडे जर साधना करायची आपल्याला, तर आपल्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती नामस्मरण असली पाहिजे. पैशाला कोण विचारतं मला, तुमच्या संपत्तीला आणि संततीला कोण विचारतं? पण तुमच्याकडे जर नामस्मरण रूपी संपत्ती असेल तर जगातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात, सगळ्यात महान तुम्ही आहात. तर सातारा जिल्ह्यात एक मोठे संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराजांकडे ग्रस्त आले, म्हणाले महाराज नामस्मरण कधी करावं? महाराज म्हणले मरायच्या आधी कर. तो म्हणला मग मरायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले मग रोज करत जा. विठ्ठल 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 विठ्ठला. बाबा रे मरण कधी येऊ शकतं? इथं बसल्या बसले म्हणजे आता नाही येणार कोणाला, पण कधी येऊ शकतं महाराज? त्याचं काय नाही आहे की नाही, कधी येऊ शकतं. मरण तर येणार आहे, ते अपरिहार्य आहे. पण त्याच्या अगोदर आपण नामस्मरण करून मोकळे असलो पाहिजे. आणि ती तुमची संपत्ती आहे. आणि मग जेव्हा तुम्ही नामस्मरणाच्या जोरावर
जेव्हा तो परमात्मा आपल्या अधीन करता आणि मग तुम्हाला कळतं की आता मी जीव नाहीये, मी तो आहे. अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. अरे मी काय जीव आहे का? मी म्हणजे माझं शरीर नाही, माझं म्हणजे हा प्रपंच माझा नाहीये, हे सगळंच्या सगळा भ्रम आहे. हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी सोहम शब्दाचा मारा केला. मग विठ्ठल काकुलती आला सोहम सा अहम. मी जीव नाही, मी तो आहे, मी ब्रह्म आहे. या बोधावर जेव्हा जीव जातो आणि मग देव काकुलतीला येतो, त्याला वाटत नाही लवकर आपल्यापर्यंत यावी, म्हणून तर त्याने हे सगळे संसारातले विषय व्यसन आपल्या अवतीभोवती दिलेत महाराज. पण मग त्याच्यातून कुणीतरी असा एखादा विरळा जातो का तो पुरुषार्थ करतो का देवाला काकुलतीला आणतो. जनाबाई महाराज म्हणतात धर्मार्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाच्या डोक्यावर चहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैसी. तुका म्हणे मुकुट म्हणी हरिभक्ती. आणि त्या हरिभक्ती रूपी असणाऱ्या पुरुषार्थाचा परिणाम असा झाला, आज हा देव धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून यात. आणि देवा तुला असं वाटत असेल का मी तुला सोडेन? अरे जीव जाईल पण सोडणार नाही.